माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, शेळ्या चरायला गेलेल्या आहेत आणि त्यांची पिलं ही निवांत विश्रांती घेत आहेत. दूध पिलेले आहेत आणि दूध पिऊन आता विश्रांती सुरू आहे. शेळ्या येईपर्यंत हे असेच झोपणार. शेळ्या आल्यानंतर मग पुन्हा ते त्यांच्या आपापल्या आईच्या शोधात ते जाणार. ज्यांना दूध मिळालं आहे ते निवांत आहेत, विश्रांती घेतात. आणि ज्यांना दूध मिळालं नाही ते पहा, हे अंगावर झेपा घ्यायला लागलेत. हे दोन जण माझ्याजवळ येऊन माझ्या अंगावर झोपा घेत आहेत. अशा पद्धतीनं सर्व पिलं साधारण 15 दिवसाची आहेत. 15 दिवसाच्या वयाचे आहेत आणि हे आता फक्त दुधावर आहेत, फक्त दूध पितात. अजून एक आठवडा किंवा 2 आठवड्याने हळूहळू ते गवत खायला सुरुवात करतील. गवत खायला लागल्यानंतर मग त्यांना गवत आणून बांधावं लागेल. यांच्यामध्ये या 2 गिन्नी गोल पण उभारलेले आहेत कोंबड्या. हे पहा, लहान असताना या पिलांच्याकडं विशेष लक्ष द्यावं लागतं. हे पातळ संडास करू शकतात आणि मरतुकीचं प्रमाण, मरण्याचं प्रमाण ह्या अवस्थेमध्ये जास्त असतं आहे. त्यामुळे त्यांची जागा स्वच्छ ठेवणं, त्यांच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. तरच शेळीपालन हे फायद्यात येऊ शकतं. त्यासाठी मालकानं स्वतः या पिलांच्याकडं जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे. प्रत्येक पिलू आपल्या नजरेखालून गेलं पाहिजे. कोणता आजार आहे, कोणतं कुचंबलेलं आहे हे लक्ष देऊन त्याच्यासाठी औषधोपचार केला पाहिजे. हे सांगण्यासाठी हा रील्स तयार केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, नमस्कार.